मुंबईच्या महापौरांच्या नावानं बनावट सहीचं पत्र पत्रकार परिषद घेत महापौर रितू तावडे माहिती देणार आहेत। पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलणार, काय आहे, हा सगळा प्रकार काय आहे याचा खुलासा त्या करणार आहेत। मुंबईच्या महापौरांना अडचणीत कोण आणतंय असा सवाल यामुळे आता उपस्थित होतो। मुंबईच्या महापौर रितू तावडे या पत्रकार परिषद घेणार आहेत। पत्रकार परिषदेचा विषय काय आहे तर त्यांच्या नावाची बनावट सही, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या नावाच्या बनावट सहीचं पत्र हा त्यांच्या पत्रकार परिषदेचा विषय आहे। स्वतः रितू तावडे पत्रकार परिषद घेऊन हा सगळा प्रकार मांडणार आहेत। हा सगळा नेमका काय प्रकार आहे, कोणी ही सही केली, मुंबईच्या महापौरांना अडचणीत कोण आणतंय, रितू तावडेंना अडचणीत कोण आणतंय असा प्रश्न आता यामुळे निर्माण होतो आहे। मुंबई महापौरांच्या नावानं बनावट सहीचं पत्र आणि हा सगळा प्रकार स्वतः रितू तावडे पत्रकार परिषदेतून मांडणार आहेत। सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याला देतात। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या वर टीका होते। अर्थात ही टीका नेमकी कशामुळे होते तर विविध निर्णय आहेत त्याबाबत त्यांचं नाव समोर येतं। अर्थात काल त्यांनी देखील पत्रकार परिषदेत खुलासा केला होता, मात्र आता देखील एक पत्र आलेलं आहे एका शिफारसी संदर्भात आणि ही शिफारस कोणी केली आहे ती शिक्षण सभापतींना केलेली आहे रितू तावडे यांनी, असं ते पत्र आहे। मात्र याबाबत आपण विचारलं असता त्यांना या पत्रावर त्यांची कोणतीही सही नाही, ही बनावट सही असल्याचं जे आहे ते आता समोर आलेलं आहे। थोड्याच वेळात मुंबईचा महापौर रितू तावडे या पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर या संदर्भातला खुलासा जो आहे तो त्या करतील। अर्थात आपण जर बघितलं असेल तर काल पण एका जाहिरातीवरून रितू तावडे यांच्यावर टीका झाली होती, मात्र जनसंपर्क विभागाच्या चुकीमुळे महापौर हे नाव टाकण्यात आल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर आज हा दुसरा प्रकार आहे। आज देखील आपण बघितलं असेल तर त्यांच्या नावाचं एक पत्र आहे ते व्हायरल होतंय आणि एक शिफारस जी आहे ती करण्यात आल्याचं म्हटलं जातंय। अर्थात आता थोड्याच वेळात रितू तावडे या पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर नेमके या सत्यता काय हे सांगण्याचा ते प्रयत्न करते। मात्र यावरून असं स्पष्ट होतंय की रितू तावडे यांना मागील काही दिवसांपासून नेमकं अडचणीत आणताय कोण आणि कशासाठी आणताय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। धन्यवाद सुशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।